मित्रांनो नमस्कार. योगाच्या संदर्भात किंवा लोकांचं आरोग्य किंवा एकंदरीत सध्याची आपली लाईफस्टाईल आणि आपलं सध्याचं सहजीवन याबद्दल मी नेहमी अवेअरनेस करत असतो. आपल्या सुप्रभात योगा चॅनलच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन सकाळी आपण 5:45 वाजता योगा तर घेतोच. 5 वाजता सुद्धा असतो. सकाळी ऑनलाईन असतो. मी बऱ्याच लोकांना आग्रह करत असतो. मी खरं तर हा व्हिडिओ करणार नव्हतो. परंतु माझं मन असं आहे, की जरी आपल्याला वेदना झाल्या, त्रास झाल्या किंवा आपण काहीतरी चांगलं करतोय, लोकं रिस्पॉन्स देत नाहीत हो. म्हणजे आता मी आमच्या WhatsApp ग्रुपला किंवा आपल्या सोशल मीडिया हँडलवर सुप्रभातचं आपलं Facebook पेज आहे किंवा इतर लोकांचं पण पाहतो. त्यांचे चांगले व्हिडिओ असतील, मी कमेंट टाकत असतो किंवा आपण जे काही करतो ती नेहमी इकडे-तिकडे टाकत असतो. म्हणजे आपण पूर्णवेळ लोकांसाठी देऊन बरं, कुणाचं मन दुखवत नाही. कुणाला म्हणजे साधा आपण जास्त बोलत सुद्धा नाही. एकदा सुरू झाल्यानंतर संपल्यानंतरच आपण म्हणजे काय 1.5 मिनिट फार तर चर्चा करतो. म्हणजे लोकांना इतर आपला महत्वाचा वेळ सुद्धा आपण घालवत नाही. फक्त योगा एकी योगा. आमच्या धनकवडी परिसरात सुद्धा योगाबद्दल जाहिरात करत असतो. 1-2 दिवस येतात म्हणजे मला कधी-कधी वाटतं, की आपली हेटाई आपणच करून घेतो का? मी जर समजा मेसेज टाकला, अजिबात रिस्पॉन्स देणार नाही, रिप्लाय देत नाहीत. अहो कुणी फ्री योगा ऑनलाईन कुणी घेत नाही हो. आणि मला जेवढे म्हणजे आम्ही पतंजलीमधून शिकून त्या ठिकाणी पुढे आलो. मी योगाबद्दल आपल्या विद्यापीठाची डिग्री घेतली. योग शिक्षक म्हणून 20-25 हजार रुपये कमीत कमी याच्यामध्ये घालवले. मला अपेक्षा नाही की ते आपल्याला उत्पन्नाचं साधन म्हणून हे करायची. पण एखादा शिक्षक म्हणून एखाद्या शाळेवर केलं, महाविद्यालयावर, तर तिथं आपल्याला तेवढी महिन्याला पगार मिळू शकते. पण आपली इतर सामाजिक, वैयक्तिक कामं बघून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे मी मेसेज टाकत असतो आणि खास करून महिलाच येतात जास्त. सकाळी महिला असतात, संध्याकाळी महिला असतात. पण आज येणार, उद्या येणार नाही, परवा येणार, परत येणार नाही, 1-2 दिवस येणार, 2-4 दिवस, 5 दिवस येणार नाही. म्हणजे धर्मशाळा असल्यासारखं आपला म्हणजे आमचा योगा वर्ग चालतो. हे का बोलावं लागतं? आम्ही तुमच्यासाठीच करतोय ना. मी असेल किंवा कुठलाही योग शिक्षक. अहो बाहेर लोकं कमर्शियल मी पुण्यात आता बघतो, ₹1200-1200 पैसे अगोदर घेतात. महिन्याचे घेत नाहीत. वर्षाचे पैसे अगोदर घेतात. तरच तुम्ही योगाला आमच्या इथं या, नाही तर येऊ नका. आणि आम्ही सगळं मॅट आम्ही फ्री देत म्हणजे मॅट आम्ही देतो. वेळ आमचा 1-1.5 तास देतो. तुम्ही जिथं पैसे भरता ना ₹1000-1200 तिथं जाऊन बघा. 45 मिनिटाच्या वर 1 मिनिट सुद्धा घेत नाहीत. लगेच दुसरा वर्ग सुरू होतो. मला बोलायचं नव्हतं हे कधी. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. ज्यांच्यासाठी आपण अरे घसात जातो हो बोलताना तिथं 1-1.5 तास, तेही आपण स्वतः करायचा, स्वतः बोलायचं, स्वतः प्रकार सांगायचे, श्वासावर करायचं. सगळेच करतात. घेणारा शिक्षक हा प्रत्येक तसाच करतो. मग त्यांनी एवढं डिव्होशन दिल्यानंतर सुद्धा तुम्ही फक्त रिस्पॉन्स द्यायचा नाही. म्हणतोय नियमितता ठेवा, दररोज या, स्वतःची काळजी स्वतः घ्या. तुम्हाला आजार झाल्यावर तुम्ही योगाला येणार का? तुमच्या मागे काहीतरी गोळ्या औषधाचा आर्थिक भुंगा लागल्यावर तुम्हाला योगाची आठवण येणार का? म्हणजे अशी जर अवस्था असेल, ही जर परिस्थिती असेल, चक्क महिला येत नाही तो. आता तुम्ही याच्यावर मला कमेंट कराल किंवा योगा वर्ग चांगला नाही वगैरे वगैरे टीका करणारे भरपूर करतील. काही पाहतील न पाहतील. आमची चूक काय सांगा ना? म्हणजे योगा वर्ग चालवणे किंवा
एखाद्यामध्ये जास्त अवेअरनेस करणे किंवा प्रामाणिकपणे ती गोष्ट घेणे, काय म्हणजे ही त्या, कारण ती एक संस्था आहे. हे सगळं का करायचं, आपण का करत असतो, की हे सगळं चालावं म्हणून. तुमचे म्हणजे कुठलाही आपला सांस्कृतिक कार्यक्रम असेल, ₹1 कोणाकडून मागत नाही हो कधी आपण. तरी सुद्धा त्याची किंमत नाही म्हणल्यानंतर काय बोलणार. कधी कधी असं वाटतं की आपण हे सगळं योगा वर्ग वगैरे करतो किंवा कुठलं काम असेल, मी सामाजिक काम म्हणून करतो, माझं कर्तव्य म्हणून, मी कार्यकर्ताच आहे. आपण कधी एखादं सामाजिक सार्वजनिक काम सुद्धा करत असेल, त्यावेळेस सुद्धा वाटतं अरे सगळेच आपल्यावर हे करतात, आपण आपल्याला काम धंदा नाही असं समजतात. स्वार्थी नाहीये आपण ना. स्वार्थी लोक दुसऱ्याचा कधीच विचारत करत नाही, स्वतःच पाहतात. आपला प्रॉब्लेम तसा नाही की आपण दुसऱ्याचा पण विचार करतो. वेळ पडली तर आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवतो, पण आपण समोरच्याला दिलेला वेळ पाळतो. आम्ही एवढा वेळ म्हणजे पाळतो. 5:45 वाजता सकाळी योगा असले तर 5:30 वाजता पहाटे हजर असतो तिथं. 5:45 पासून वाट बघतो आणि हे सगळे येतात 6 वाजता, 6:10ला. म्हणजे याला अर्थ आहे का हो? मला फक्त मी हा व्हिडिओ बनवायचं म्हणजे तुम्ही पाहावं म्हणून बनवलाय असं मला म्हणायचंच नाही. चूक काय आहे, लोक चुका तरी म्हणजे सांगितल्या पाहिजेत. बरं, अशी कुठली गोष्ट वेगळे वेगळे शिक्षक योगा वर्ग घेतात आणि तुमची काही संपत्ती मागतच नाही ना. बरं, तसंही तुम्ही काय देऊन तरी दिवे लावता, बाहेर किती खर्च कराल तुम्ही, जेवढे पैसे देता ना, 5 जण चहा प्यायला गेले तरी तेवढे पैसे संपतात. आणि तुमच्यासाठी जर ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही जर येत नसाल तर म्हणजे ठीक आहे, तुम्ही नाही आलं तरी काय फरक. माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही नाही आले तरी ते काय बंद पडणार आहे का? नाही, चालूच राहणार आहे. समजा समोर कुणी जरी नसलं तरी वर्ग त्या दिवशी होतोच, मी घेतो ना, कारण मी समोर ऑनलाईन घेतोच. नीतिमत्तेचा तुमचा प्रश्न आहे. बरे, हे मी कुणासाठी बोलतो माहिती का? आभासी सगळ्या लोकांसाठी. जेवढे योगा वर्ग मी म्हणतो महाराष्ट्रात चालतात, पश्चिम महाराष्ट्रात चालतात किंवा पुण्यामध्ये चालतात, त्या प्रत्येक योग शिक्षकाची ही मुंबई लोकांना आहे ना, पैसे फेकले ना भरपूर. आज महिन्याला 1,000-1,200 रुपये देणारी म्हणजे वर्षाची किती झाले हो? तिथं तुम्ही 12-15 हजार रुपये वर्षाचे भरून स्वतःची मॅट घेऊन जाऊन त्यांनी सांगितलेलं सगळं हे करून तुम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतात आणि मग योगा वर्ग. ऑनलाईनचं तरी काय, ऑनलाईन लिंक तुम्ही पैसे पाठवल्याशिवाय तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जात नाही. ही फॅक्ट आहे की नाही? सगळीकडे हे सगळ्या क्लासेसमध्ये चालतं. बरं, ह्या सगळ्याचं मी आतापर्यंत चर्चा करण्याचं आणि सांगण्याचं कारण एकच आहे. कारण फार महत्वाचं आहे बरं का. कारण हे की तुम्ही दररोज नियमित योगाला आलं पाहिजे, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तुम्ही आतापासूनच शरीराला सवय लावली पाहिजे आणि तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहिलं पाहिजे. अंतर्गत आणि बहिर्गत तुमचं शरीर एकदम निरोगी असलं पाहिजे. यासाठी मी आतापर्यंतची चर्चा केली. काय माझं चुकलंय? स्वार्थ कुणाचा आहे? अरे मी घेणारे सोडणारे, तुम्ही नाही आले तरी घेणारे, आले तरी घेणारे, पण तुम्ही टाळता. हे मी प्रत्येक योग शिक्षकाच्या तोंडचं वाक्य बोलतोय, माझं याच्यात काय नाही. मी आतापर्यंत जेवढं बोललो, जी म्हणजे लोक येत नाही, टाळतात, सोयीनं येतात जातात किंवा दुर्लक्ष करतात. हा व्हिडिओ पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर किंवा धनकवडीच्या आसपास किंवा अजून कुठं मुंबई कुठेही पाहिला जाईल. फक्त मी जे बोलतोय ना, तो तुमचा योग शिक्षक बोलतोय हे फक्त लक्षात घ्या. हे मी त्यांचं म्हणून बोलतोय, कारण मला जे सगळ्यांनी त्यांचे मुद्दे सांगितले, मला आश्चर्य वाटलं. अरे म्हणलं, हे माझ्याच अडचणी आहेत अशातला भाग नाही, सगळ्यांच्या अडचणी आहेत.
फक्त धन्य जे गर्दीनं योगा घेतात, चालवतात आणि आयुष्यभर लोकांची सेवा करतात, त्यांना सॅल्यूट. कदाचित आमचं तेवढं नशीबच नाही, किंवा आमच्या नशिबातच तेवढं नाही, किंवा नशीबच आमचं फुटकं आहे म्हणून लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, एवढंच मला सांगायचं आहे. शेवटी आपण योग शिक्षक आहे, त्याच अंगाने बघणार. स्वतःला तर चांगलं राहायचंय, इतरांची काळजी घ्यायची फक्त. त्यांनी यायचं की नाही यायचं त्यांनी ठरवायचं, पण योग शिक्षकांनी एक गोष्ट ठरवली, करत राहायचं. ही निरंतर सेवा आहे, ती देत राहायची. तुम्हाला काय वाटतं, खरंय की खोटं आहे? विचार करा, बघा. धन्यवाद. वाटलं तर चॅनल सुप्रभात योगा पुणे अर्थात धनकवडी पुणे हे सबस्क्राईब करायला विसरू नका. आभारी.